का व ओय हा काय म्हणता अति स्वामी, काय म्हणता? पाणीगिरी पाहिजे का? लगेच जाता का? नाही नाही काही नाही पाहिजे. मी म्हणतो होतो का व त्या दिले का बाबूले मनगट्या दिल्या का तुला त्या? हा त्या त्या पोरीले एखादं ब्लाऊज पीस द्यायला लागत होतं ताजळ नव्हतं का? हो होतं माझं. दिलं मी त्या शिटूरे एक ब्लाऊज पीस दिलं त्याच्या हातात आणि लागे त्या मनगट्या बी दिल्या. अरे लेख काय म्हणे ती पोरगी घालतो म्हणे का? काही घालणार नाही, तिला पटणारही नाही ते नाही. त्याला लय दागिना आला असेल का? लय दागाला असेल ना? नाही सोयरे दायरे शांतारामचे तसे टन नाहीत. आपलं कुठे त्याच्या टिमटिमटा दिवा दिसते तरी नाही. जाऊ दे. दिलं ना पण तुम्ही कोण होतं? शांता होती का तर ती? हो शांता ततीच होती, तिची मावशी होती. आवडलं शिटूला आवडलं. आणि बापा ताच्या ता लागे हातातही घेतलं बांधून लागे. हो हरक्या होता ना आपला तर ती दिनू. एक नंबर हरकं आहे माय बाई. कायची बी हरी कोण कायची बी घाई. बापा मा हातातून घेतलंय लागे पोराच्या हातात घातलंय आणि लागे दादा के तो पणजीनं दिलं रे, तो पणजीनं दिलं रे, सांभाळून ठेव जो. घातलं घातलं म्हटलं पोराच्या हातात बांधले म्हटलं. अरे लेख म्हणजे आपल्या मनगट्या घातल्या का लागे लेकराच्या हातात दिनू ना. साजरं झालं 2-4 दिवस का होईना राहू दे म्हणा हातात लेकाच्या. त्याले बापा न्यार आलं असेल काही ना म्हणलं जसं आता आपलं काय ते जुने मनी ते वैल्या घरी आणि ते आजकालच्या पोरीला आवडते तरी का बापा. ते काय कमी आहे बापा ते मोठे लोक आहेत ते. राजाच्या घरी जन्माले आलो ते पोर असं तसं आहे का बापा? लय नशीबवान आहे ते लेकरू. पण बांधल्या दिनून स्वतः बांधल्या नाही. हो स्वतः बांधल्या तास. तुम्हाला काय म्हटलं? तास लागे मी फक्त म्हटलंच की हे काय माय बाई माय हात माय ऐकून लेकराला आशीर्वादात मनगट्या तर लागे यानं लागे घेतले लागे लेकराच्या कुठे हातात बांधू का आजीन, कुठे बांधू आजीन, कशा बांधू आजीन लागे धरलेन बांधून दिल्यान बापा. आणि त्याले काय बापा लोय आलो त्याले बापा 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 समजो जास्तीत जास्त सोन्याचंच म्हणा, चांदीचं बी आलो. लय शांतीचे लय दूरचे सोयरे आलते तर त्याने बी आणलं ना बापा. हरेकानं आणलं. हो तिची माय नाही आली हो. शांतीची माय नाही आली सांगा. पण लागे त्या शिटूची तर माय आलीच नाही बरं. शिटूची माय तर बरं आपल्याला माहितच होती येते नाही तिचं काही धरणीतच नव्हतं. पण पाय हो शांती म्हणे ना मामा आले आणतो पण बाई शांतीची माय नाही आली लागे तिचा भाऊ बी नाही आला व. सांग ना विचारलंही नाही माहितीले. काही काम निघालं शिनले कायले. तसा तिचा भाऊ येते पण हरे कार्यक्रम आली येते तो सोडत नाही तसा. काही काम असेल. पोरग साजरा आहे नाही. एकाच चालता आलो असतो तर गेलो असतो तर लोक पाहिलं असतं. जाऊ दे तू गेली ना बरं झाले. ते रातचा स्वयंपाक नको करू मला काही जाणे लागत बापा. हो त्या गोळ्याने घ्या लागत का? त्या गोळ्या घ्यासाठी अर्धी निम्मी का होईना पण पोळी खाजा. ते खास लागते नाही तर मग त्या गोळी कशी घेता? घेतो तशीच. आता दही पारून तो किती उशिरा जेवण झालं साजरं जेवण झालं मला काही गोर नाही. सिंगल वरच्या आधी जो आणि त्याच्यावर घेतो मग गोळी. तू जेव जाय. टाइम आहे अजून. मी बी जेवीन आणि तुम्ही बी जेव जा. गोळी घे जा मग निघून राहा एका परी. आज का रात कमी सांगितले का तुम्हाला बामणानं? 7 वाजले मग जीव आरामशीर. अरे लोक 7च वाजले का? बर मी दिवाबत्ती करतो त्यातलं काही पाहिजे नाही ना? नाही काही नाही पाहिजे ना. अडला होत राहतो जाय करतो काय करायचं आहे तिथे. शांती म्या म्हणलं शांतारामचं रिकाम पण असेल तर दे ना म्हणा मला एसटीत बसून. दिनूची तर आजही ड्युटी आहे वाटते. त्याला घेता रविवार लोक सुट्टी नाही मग मरी एसटीत बसून दिलं की झालं. शांतारामले म्हणणं तर बाई गोटच नाही घेत नाहीच म्हणते. ओ बाई थांब ना माय बाई एवढं काय तुम्हाला घाई आली? थांबा काय आलंय नाही तर लगे चालले. थांबा जरा 8-10 दिवस आता. नाही व 8-10 दिवस नाही राहत. मग घरी मग सोन्याच्या भोवती बल्ल होती बिचारे लेकरं ते म्हशीचं ते स्वयंपाक पाणी लय पुरते तिले. मग मी घरी असली की कसं जसा फरक पडते. आपण बी करतो काही. आता ती बी काही काम नाही ना. नाही तर मग राहिली असती माय तर अडचण असती तर. नाही अडचण नाही तर काय तर माय सून बाई ती नाही लागे थांबत नाही का लागे. अडचण नाही तर काय तर थांब ना. तुम्ही असल्या की गमते बाई जरासं. काय करता घरी जाऊन चांगलं माहिती त्याची तुमच्या सुनीले. म्हटलं राहता साजरा महिनाभर हाच येते राहू द्या म्हणे राहतात तर. नाही म्हणे तर काय म्हणणार आहे. ते काही तशी म्हणत नाही का पोरी आपल्याला. आपण तरी आपल्यालाच कळते ना. तशी नाही म्हणत पण मग अशी करते ना. मग बुडी गेली तर मग होत नाही माय धमकवत नाही माय. आता मागच्या वारी नसं किती दिवस होती माय ती तर समजा जण विचारत मला कोण माय बाया इतक्या दिवस राहिल्या कोण इतक्या दिवस राहिल्या. म्हणून म्हणलं आता जसं आहे ना तुला ती तुला सप्ती म्हणून नसत्या त्या बाई तर मग राहिली असती माय दिली असते तो महिना 1.25 महिना काढून.
नाही आहेत त्या बाई एकावरी, तसं काही नाही, कऱ्या सवऱ्याचं नाही एकावरी. पण असल्या तर जसं गमते, जाऊ दे, काही नका जो करते ते. मग तिला काय का, तिली बरी सासूची किंमत समजली पाहिजे. घरी सासू असली की किती अर्धा निम्मा धंदा करते हे सुनीचे लक्ष देते काय? हा, तिला तर वाटते सासू बसेलच असते. मग सासू अशी गावाला गेली 8-15 दिवसासाठी की मग सुनाईले समजते की नाही हो माय, बुडी फक्त बसतच नाही, काही ना काही चालूच राहते. मग काही ते देईले वदरला धंदा करणं काय असते तो. नाही हो माय, काय ले उगाच मैसून काही कर नाही म्हणतो माय बाई. पण आपल्याच्यानं बसवल्या जात नाही शांती. हे बाय दिवसभर गराळा काही ना काही चालूच असते बरं तिचंही. आता करावंच लागतं. शेतीचं काम म्हणलं की बाई काय नाही निघतो शेतकऱ्याच्या घरी. हा, लय धंदा असते ना माय बाई. स्वयंपाक पाणी धुणं भांड्याचं सोड, हे बाकीचंच लय निघते ना माय. दिवसभर असं वाटतं आपण वाहिले कपडे जरी काढले तरी लय बरं. तसे काही म्हणत नाही बरं माय बाई. ते काय ले उगाच म्हणत नाही, काही करायला म्हणत नाही. करायला बसलं ना तर करू ना, काही म्हणत नाही. मग आपल्याला आनंद देते एक भांडव, हे बी द्या ते बाई घासून, बरकन द्या घासून, चहा ठेवा लागते, नमकं करावं लागते. अशी आहे मग. कराय म्हणत नाही, करायला बसलं की करू ना, काही म्हणत नाही. मग अल्ला राहते मस्त. आई वा आई. हा माय बाई निघालाय का? हा जा चाललाय का रे बाबू? माय मांडा बाई राहिला याचा करायचा तर सांग. मग त्याचं कर लागत होतं ना माहिती पहिले. मग तू आता तसंच जाईन का? काय सांगाव माय? का रे बाबू निघालाय का तू आज? नाही ना व, मी वेळेवरच जातो. मला मी म्हणून राहिलो तुले की हे आज म्हटलं नेतो ना बाबूले आबाजीच्या भेटीले. हा, आबाजीने पाहिलंच नाही तर नेतो तर ती. सांग बाई ओसू बाई, सांगा बरं या पोराले 6 महिना झाल्याशिवाय लेकराले बाहेर काढत असतात का? हा, ऐकतच नाही बाई हे पोरगं निरा. अहो आई, कोणत्या दुनियेत राहून राहिली? लोक हॉटेल करतात भाषण, काही कार्यक्रम, मग ते जात नाहीत का बाहेर? आपण घरी केलं म्हणून काय झालं? आणि कुठे झाला कसं गावातल्या गावात जागर ओलांडले की झालं का? कुठे काय त्याला एसटीत बसून नेऊन राहिली का तू? कुठे काही लावत राहतं? कर बापा तू तो मनानं, तू काही ऐकलं का मला काही? ओसू बाई नेऊ देऊ काय लेकराले? काय घर आहे मग आता? का तुका लोकांच्या घरी चालला कुठे काय हाय? हा, त्याच्याच घरी समजा गावातल्या गावातच आहे ना, असं काय आहे का? झाले ना 12 दी, 5 झाली, 12 दी झालं, झालं काही घर नसते. कानाईला बांधून द्या साजरं, अंगात घाल त्याच्या. तू जा, याच्या जवळ नको देऊ. हे का धरणीत आहे काय? बरं नाही, मला तसं नाही म्हणणं का परी. मी बी याले म्हटलं ना ने मामाजीले पाहायला त्याले. तर मामाजीचाही भल्ला नांदा चालू आहे, लेकरू कसं आहे हे आहे आता पण वाटते ना ते. पण ते याच्यानं म्या म्हणलं बाई न्यायला चालते नाही चालत. जसं 6 महिना झाल्याशिवाय आपण नेत नाही ना बाय ओल्या बाई तिनले कुठे. म्हणून राहिली मी, बाकी काही नाही. नाही काही होत नसते ते. म्हणणं जुने लोक यस ओलांडू नये काही नाही. आता जर घरी करणार नसलं तर बाईतीन बाईले घरी वापस यायला लागते. मग यस ओलांडून यायला लागत नाही तर काय तर. ज्याचं करणार असलं तर 2 महिने 3 महिने राहते माहेरात. तर आता ही समजा गेली नाही म्हणून, नाही तर तुम्ही जर आणलं असतं तर मग काय गेले काय यांचं काम नसतं पडलं का? काही नसते ते. अहो आई नेतो, आबाजीला दाखवतो. काय घंटा परत घरी आणतो. तू चाल नाही का बरी? इली घेतो संग, हिची भेट होती. चाल बाबा, मग आता दिवस नाही निघाला तर जाता का? थांब ना जर सांग. काही बोलतो काय? 7:30 पावणे 8 झाले ना. आता पायता 9:30 वाजतील. मला जायचा टाइम होती मग. हो, आणि तू गेल्यावर आम्ही नेलं नाही तर? हो बापा चाल. अरे दुपारून जाता येते ना. आता जाऊ ना बाई, तू बी भल्लच काम रेंगाळलं ठेवतो. काल असतं म्हणून मी संध्याकाळचं की नेऊ म्हणून बाबूले मस्त कपडे घाललो होता, नवे कपडे घाललो होता काल, चांगलं होतं तर. नवे कपड्याचं काही नसते लेकराले. काल किती दगदग झाली त्याले. हा घे तो घे शिडशिड झालतं निरा. म्हणून रात्री तो बटकन निजलं तर म्हणून तुला म्हणू की आता निजलं तो नेऊ नको. बरं आताही काही घर नाही. जाय ते पोरीले कानाले बांधायला लावतो साजरं. तिनं तर माय बाई बावलीनं बायत पण वय लोक ती कानाला बांधते की नाही काय सांगा. आबाजी पाना कोण आलं तुमच्या भेटीले? कोण आहे रे बा? अरे बाबा तुमचा पंतू आला ना. दिनूचं पोरगा. अरे लेख आवा काय ना, बाबू आला ना. हो माय सांग काय व शांते लेकराला घेऊन आली. मला काही दर्शक बया सांगते तर खरी मी कुटकान पाणी घेऊन हजर नसते राहिली. थांब माय बाई. अव माय तसंच आणलं का घरात ना माझी आहे ना माय बाई. आवाच्या भेटीला आला का रे माय? व सांगू माय शिटू आली का? आवा शिटू आली वा. हो येऊ बाई ये. हो आबाजी येतो मी. कशी आहे तब्येत? हो माय बाई आली का? व माय तो आबा तर लय दिवसाची वाट पाहून राहिले. खरं सांगतो हे पाय जसं सांगलं की नाही दिनूले पोरगं झालं तसं माय बाई लय हरिकाला व माय तेले. आणि दिनू त्या बापा देवाचं नाव ठेवलं ना श्याम, तर त्याच्यानं तो बापा लय हरिकाला बुडेली. मंदी मॅच सांगलं मंदी मॅचलं. हो बरं आहे म्हटलं. पाना मग श्यामाला ना भेटीले. ये रे नातवा ये. लय तिसरी पिढी पाहिली म्या. अरे काय झालं काय झालं काऊन लढते?
पाहिजे पाहिजे बापा, मच्छर डसत असतील त्याले. हिवाचं कायले आणलं सकवून सकवून. अति अन्न पुढे अन्न, शांती पुढे अन्न पावते ना मले. नेवाई ने पुढे आबाची जोड झोपत आले. अरे बाबू आबाजी जो झोपते का? अरे बापाले आणि सुसू करून टाका आबाजी जोड. आजीले म्हणा बच्चा दूध. अरे भाग्य लागते पंताची. पंताले सून शी अंगावर करू द्यायला भाग्य लागते म्हणलं. ओय चहा ठेव जाय. ते आपल्या घरी पहिल्यांदा आली ना ती पोरगी नवा जीव घेऊन. चहा ठेव जाय. अरे बापा रे, नातासाठी चाय ठेवते बाबा. आबाजी चहा ठेवायला लावतात ना. तू पिते का तू चहा पितो? देव बाई शिटू दे याला आबाजी जोड. निजला ती नातू निजला म्हणलं मामाची तुमच्या जवळ. अरे लेख दिनो, अरे मला उठो ना रे. उठता का? थांबा मी हे करतो. थांबा उस्ती लावा. आधी उस्ती लावता ती. सावधान, त्रास होईन ना आबाजी, त्रास होईन ना तुम्हाला. काही होत नाही. काय जात रास. उठो दिनो उठ. अरे घेऊ दे ना लेखाले. आला मला भेटीले एवढा दिनो. उठो मला उठो. बाबू उठो रे बा उठो मले. बरं थांबा मी लावतो. आजी उस्ती लाव बरं ती. अरे काऊन लढते लेख. अरे याले सुटर घालायला लागत होत रे. शांती आले गुंडवून आणा लागत होतो बाई. पाय कसं पाहिजे लेख मांग. पाना आबाजीच्या मांडीवर कसं झोपलं. माय हात लावू दे कोण. पाहिजो आजी बरोबर बजू पाठीशी आबाजीच्या. नाही मला काही नाही होत. शांती या बाबूले पकड तू. मला पकडला तर नाही बरोबर. हो पकडतो मी त्याले. आबाजी पाहिलं का पोरग. आशीर्वाद द्या आता लय मोठे. आशीर्वाद तू बापा त्याच्या पाठीशीच आहेत माये. मन कटा पाना तुम्हीच तर धाडले होते. हो लेख बांधल्या नाही बाई. आवडल्या का बाई तुले? नसती आवडल्या तर राहू दे बाबा. 4-5 दिवस मग काढून टाकजो. ते हिच्या होतं पोतीतले म्हणे. आबाजी सगळं चांगला बाई तिला हाच आहे. मग ते सारा पैशावाल्याचा आहे. आपण हा प्रेमावाल्याचा आहे. आणि काही बी पैशापेक्षा प्रेमात जिंकते. मग तुम्ही एवढ्या जिव्हाळ्यानं दिल्या मा पोराले. याच्यापेक्षा चांगलं कोणा दिलं असेल का जिव्हाळ्यानं? ज्यानं त्यानं आणलं त्यानं फॉर्मॅलिटी केल्या. आणि तुम्ही जिव्हाळ्यानं दिलं म्हणून त्याच्या हातातच आहे ते. आणि राहू दे तुम्ही त्याच्या हातातच आता. आम्हाला वाटलं बापा तुला आवडते. नाही आवडत नाही तर काय तर एवढं साजरं. राहू दे का मांडीवर का पाय दुखून येऊन राहिला. राहू दे लेख. तू बी पाहिजे कसा पाहू राहिला मा अंग. त्याला वाटते कोण होईल बुड ये. अरे बाबू समजे पाहिलं का ते बुडायला पाहिलंच नाही. काय कसं पाहते टुकू. अय पाय ना कसं पाहते. हुशार आहे. शांताराम सारखंच झालं. शांताराम बी असाच होता बरं. चतरा त्याच्यावरच गेला लेख ना तू. शांते तू सासरा बी असाच होता. हुशार तापट पाहिजो. हे तसंच निघते मला तर वाटून राहिलो. जातील लेख आबावर. अरे बापरे जाईन काय सांगता येते. हो फारच चांगलं. पाहिजे त्याला हात लावजो. हो धरेलाय मॅ बी धरेलाय. अरे लढते घे ते पाय ऋतू राहायला असेल त्याले. नाही तर घे शांती घे त्याला घे. झाली समाधानी नाताले घेऊन. बाबा कालपासून चालूच होतं. कसा दिसते बाबून कसा दिसते. आणि आणा लागते आपल्या घरी. मी पाहिलंच नाही लेख. चालूच होतं. बरं झालं आणलं ते. आता बुडा निश्चित झाला है ना. हो बरं झालं. शांती ते कुठे त्याला नेजो बरं येईल. एका पुरी मग नाही एका पुरी 12 महिने 2 वर्ष नेलं चालते. पण नेजो बापूले पाहायला गेले. तर ती नेतात बरोबर लेकराले पाहायला गेले. हो मग काय तर नीन शांततेनं निंदे. हो शांती लय 12 महिन्यात लोक नेलच चालते. आतापासून नको नेऊ लेकर दगदग होते. काय नाही ना अतिच तर होता आणा लागत. पण अति आणला तर जाऊ दे. कारण एवढ्या लवकर लेकराले कळून येणार माय भाई रे. बाहेरची हवा बातते ना. काही नाही होतो आजी. काय लोकांच्या घरी गेला का तो? आपलंच घर आहे. त्याचंच घर आहे. त्याच्या पाठ झालं पाहिजे नाही घर. त्याला समजलं पाहिजे ना. त्याला बी समजल्या पाहिजे त्याच्या जबाबदाऱ्या. मग म्हणून त्याला आणलं खरं दाखवायले. ती होय लवकर मोठा आणि घे जबाबदाऱ्या. काय लेका नवाजी भाई तो लहान आहे अजून. देव रुपये त्याला नको देऊ जबाबदारीचं बोज. पुढे लेकाले जबाबदाऱ्या घेणोच आहेत. आता वाढू दे साजरं मन सोक्त जगू दे लेका रे. मस्त आहे. अय ते
त्या 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 याच्यात ते पिटीत खाली 10चा कॉलदार आहे. त्या आण बरं तू, आण दे बाबूच्या हातात दे. आता दिले ना मनखट्या, अजून काल द्यायला लागतात, आता द्यायला लागत 10 रुपये, राहू द्या. नाही नाही, पहिल्यांदा आला तो मा घरी. नाही नाही, आण होय आण. हो आणतो मी, तुम्ही निजा ना मग अंगठा का ना. घे बाई शांता, घे त्याले. हो हो मी बी टाकतो अंगात. तू वय जाय चहा ठेव ना. बाई बस ना बाई, बसू बाई. हो बसतो आबाजी मी. बाई कानाले बांधाव, सुटर घालाव, अंगात गुंडून मुंडून राव बाई, ही हवा लागतीये. असंच कानाले नाही काही नाही, तशीच आली. बोली बायकी नसं हिंडू नाही बाई. सांगा सांगा आबाजी, जर शिकवाईले काहीच नाही करत, कानाला नाही बांधत काही नाही. चुप बसा ना, तुम्हाला काय सुरू व्हायला लागते इथं. घे घे बघ, लढते बघते घे. खुश झालेले का बा, बरं झालं आणलं. मोठ्या लोकांचा, म्हाताऱ्या लोकांचा आशीर्वाद लय महत्वाचा राहते. आशीर्वाद भेटला मा पोराले, साजरं झालं. चांगल्या मनाच्या लोकांचा आशीर्वाद पाहिजे. ते मनातून हरिक करतात मा लेकराचा, ते मनातून आशीर्वाद देतात. नाही तर फॉर्मलिट्या पुऱ्या करणारे तर लय सोयरे असतात, पण खरोखर मनातून आशीर्वाद देणारे काहीतरी ठराविकच लोक असतात. त्याच्या संपर्कात आपले लेकर राहिले पाहिजेत. चांगलं झालं. आबाजी तुम्ही अंग टाका आता, बस झालं. आता त्याला एका परी बाजूला निजवा तुमच्या, पण तुम्ही अंग टाका. हो हो ये रे, ऐ गप्पेला आपण कसा पाहिजे टुकू टुकू, आबाले निजू दे. हो हो टाकतो कडे. तू तू ठेव ना बच्चे यार, कोणा सकाळचं सांगून राहिलो तुला त्या ठेव म्हणून. जाय ठेव, शांती ठेव बाई, तूच ठेव. हे बाई काही कामाची नाही. ती पोरगी पहिल्यांदा घरी आली, नवा जीव आला. ते पाय जा बाई, ते पेटीतलं 10चा कॉलदार घे बरोबर. इले काही डोकसं नाही, बसेलच्या बसेलच राहती. कोण्या सकाळचं म्हणून राहिलो मी. ठेव बा चहा ठेव, समजे जण चहा घ्या. बाबूच्या हातात 10 रुपये देतो. हो ना, तुमच्या मागं बसेला ना मी नेटा देऊन, म्हणून थांबली. म्हणतात ठेवत नाही, ठेवतो ना. तुम्ही अंग टाका, मग मी चाई ठेवतो आणि देतो, त्याच्या हातात 10 रुपये बी देतो.